राज्यातील पशुपालकांसाठी शासनाचा दिलासादायक निर्णय। हाय हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत। परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आलेला आहे। किसान क्रेडिट कार्ड धारकांनी राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका व जिल्हा सहकारी बँका यांच्यामार्फत पशुपालकांनी घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावरती 4% व्याजदर सवलत देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करून शासन मान्यता देण्यात आलेली आहे। सदर योजनेची पात्रता: प्रकल्पधारकाने केंद्र किंवा राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा। पशुपालन प्रकल्पामधील सर्व पशुधनाची NDLM म्हणजेच भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी गरजेची आहे। व्याज परतावा सवलत पुढीलप्रमाणे कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांनाच अनुज्ञेय राहणार आहे। 1. 25,000 मांसल कुक्कुट पक्षी किंवा 50,000 किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी। 2. 45,000 किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट। 3. 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा घोटा। 4. 500 किंवा त्यापेक्षा कमी मेंढी किंवा शेळी घोटा। 5. 200 किंवा त्यापेक्षा कमी वराह। पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणे गरजेचे राहणार आहे। सदर योजनेच्या निकषाप्रमाणे तसेच त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे लाभार्थ्यास बंधनकारक असणार आहे। 4% व्याजदर सवलत योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यातील पशुपालकांना अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय संबंधित जिल्हा हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत। पशुपालकांना देण्यात येणाऱ्या व्याज परतावा सवलत देण्याकरता निधी उपलब्ध करून देण्याची व त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष घडवण्याची कार्यवाही सहकार विभाग करणार आहे। या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून घेण्यात आलेल्या कर्जास लागू राहणार आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।